हॅलो, मी सुरेखा पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे आपल्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तुमचा आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर वेळ होती 9:30 ते 10 ची। अचानक आहे ना आमचं गावाकडे यायचं ठरलं आणि येताना ना आमची शेती लागती, तिथंच आहे ना मुंजाबाचं मंदिर आहे। तर इथे ना म्हणजे मुंजाबाला डाळ गुळ वाहत असत्या, तर मी डाळ गुळ घेऊन आले होते संगमनेरवरून येताना, ते वाहिलं आणि अगरबत्ती वगैरे लावून दर्शन घेतले आम्ही। आमचं गावाकडे यायचं आहे ना अचानक ठरलं, त्यामुळे मग आम्ही आलो। तर इथे आहे ना हरभरा होता थोडा वावरामध्ये कडेकडेचा हिरवा, तर तो वाळला की नाही तो बघत होतो आणि वाळल्यानंतर मग सोंगायला द्यायचा आहे तो हरभरा। तर इथे आहे ना मी सर्व म्हणजे चक्कर वगैरे मारून बघितला आणि थोडासा हिरवा हरभरा पण घेतला घरी खाण्यासाठी। रुईला पण आवडतो आणि हरभरा कसा याच दिवसामध्ये भेटतो, तर आहे ना सर्व वावरामध्ये असं चक्कर मारून घेतला। रुईला इथं बसवलं होतं, थोडासा नाश्ता आहे ना म्हणजे मी घरून बनवून आणला होता, तोच तिला इथं खायला दिला। आणि हे आहे मुंजाबाचं मंदिर। तर ती थोडंसं म्हणजे नाश्ता करत होती, तिचा नाश्ता झाला आणि ती पाणी पित होती। तर इथं हो पण आहेत। तर पूर्ण चक्कर मारून झाल्यानंतर आहे ना थोडा वेळ बसलो आम्ही तिथं आणि मग निघालो। कालचा जो मी व्हिडिओ टाकला त्याला तुम्ही ना खूप सारं असं प्रेम दिलं, त्याबद्दल खरंच मनापासून आभारी आहे। तर घरी पोहोचल्यानंतर आहे ना आमचे जेवण वगैरे झाले, दुपारी थोडा आराम केला आणि त्यानंतर आहे ना आईंना जायचं होतं माझ्या माहेरी म्हणजे मम्मीकडं। तर सोबत रुई पण निघाली, रुईला तिथं राहायचं होतं मामाकडं, तर ती पण निघाली आहे सोबत आता। कारण मागच्या वेळेस आम्ही निघालो तेव्हा ती खूप रडली, सांगितलंच होतं तुम्हाला मी, त्यामुळे मग यावेळेस तिला पण काढून दिलं, म्हणजे जा म्हटलं राहा थोड्या दिवस। आणि मुलांना कसं एकदा जागा बदलली ना तर त्यांनाही बरं वाटतं। तर जो सण घेऊन जातात ना तो घेऊन मग आई आधी जाणार होत्या, देऊन येणार होत्या आणि मग सणाच्या दिवशी मी जाणार होते, असं करायचं होतं। त्यामुळं आई जाऊन आल्या आणि इथे ना मग मी संध्याकाळचा स्वयंपाक बनवते। त्यांना यायला ना थोडा उशीरच लागला, बऱ्याच वेळ बसल्या त्या तिथं। तर मी इथं भाकरी बनवते आता, भाकरी आणि हरभऱ्याची जी वाळलेल्या पानांची भाजी किंवा कोणी गरगट्ट म्हणतं ना ते मी बनवणार आहे। तर आता इथं मी भाकरी बनवते। आणि ताईंनो दादांनो, मी मागच्या ना एका व्हिडिओमध्ये बोललं होतं की आपण स्वावलंबी झालं पाहिजे। तर त्या व्हिडिओ खाली बऱ्याच कमेंट आल्या की म्हणजे यूट्यूब चॅनल चालू करायचे पण कॉन्फिडन्स नाही आहे यूट्यूब म्हणजे कॅमेरा फेस करण्याचा। तर तुम्ही ना फेसलेस चॅनलवर पण काम करू शकता आणि कॉन्फिडन्स आहे ना सुरुवातीला नसतोच। मी पण जेव्हा स्टार्टिंगला चॅनल चालू केलं होतं, स्टार्टिंगचे जर व्हिडिओ मी आत्ता बघितले तर मला माझंच हसायला येतं, पण आता आहे ना खूप छान असं म्हणजे बोलण्याचा कॉन्फिडन्स आलाय, कॅमेरा पण मी व्यवस्थित असं फेस करू शकते। त्यामुळे ना काही वाटत नाही, थोडे दिवस जातं म्हणजे कुठलंही आपण काम जर नवीन हातात घेतलं ना करायला तर थोड्या दिवस आपल्याला जड जातच, नंतर आहे ना व्यवस्थित सवय होऊन जाते आणि आपण आहे ना ते काम व्यवस्थितरित्या हँडल करू शकतो। म्हणजे माझं पण तेच झालं, यूट्यूबचं मला इतकं माहीत नव्हतं, कॅमेरासमोर मलाही बोलता येत नव्हतं, म्हणजे मी कधी स्टेज डेअरिंग अशी केलेलीच नव्हते, त्यामुळे ना मला अजिबातच जमत नव्हतं। तरी पण मी प्रयत्न करायचे, थोड्या दिवस प्रयत्न करत राहिले आणि नंतर जमलं। आता पब्लिकमध्ये पण आहे ना व्हिडिओ शूट करायला मला काहीच वाटत नाही, मी शूट करते, कारण कोण काय म्हणाल ना याच्याकडं मी लक्षच देत नाही आता, किंवा मग कोणी आपल्याकडं बघल त्यामुळं मग व्हिडिओ शूट नाही करायचा हे मी लक्ष नाही देत। फक्त आपल्या कॅमेरासमोर बघायचं आणि आपल्याला जेवढं शूट करता येईल ना तेवढं शूट करायचं, असं मी करत असते। तर तुम्ही पण असं करू शकता। इथं माझ्या भाकरी झाल्या आणि ही हरभऱ्याच्या वाळलेल्या पानांची भाजी मी आता बनवते। तर भाजीत आहे ना मी थोडंसं बाजरीचं पीठ टाकून घेतलं, लाल मिरच्या आणि शेंगदाण्याचा कूट करून घेतला, हिरव्या मिरच्या कांद्या ना हे भुग्यासाठी केलंय मी। चपात्या उरलेल्या होत्या सकाळच्या, तर त्या फेकून देण्यापेक्षा म्हटलं भुगा बनवू। तर इथं आहे ना हरभऱ्याची भाजी बनवते मी, या भाजीसाठी ना तेल थोडंसं जास्तच लागतं। तर लसूण आहे ना छान असा परतून घेतला आणि जे आपण लाल मिरची आणि शेंगदाण्याचं ओबडधोबड वाटण केलेलं होतं ना ते पण परतून घेतलं। या भाजीला आहे ना शेंगदाणे ओबडधोबड टाकले की छान वाटतं आणि अंदाजानुसार आहे ना पाणी टाकलं, त्यात मीठ पण टाकून घेतलं आणि या पाण्याला आहे ना चांगली खळखळून अशी उकळी येऊन द्यायची। ज्या चिंचा भिजत टाकलेल्या होत्या 4-5 त्या चिंचा पिन मी याच्यात टाकल्या आहे। याची ना डिटेल रेसिपी या भाजीची मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे, तर तुम्हाला बघायची असेल तर ती पण बघू शकता। आणि ही भाजी ना आता मी टाकली आणि बघा भाजी किती छान अशी झाली आहे। मी बाजरीचं पीठ आहे ना थोडंसं कमी वापरलंय, थोडंसं जास्त असेल तरी चालतं, पण आम्हाला आवडते अशी कमी बाजरीच्या पिठाची। त्यानंतर आहे ना डायरेक्ट मी दुसऱ्या दिवशी व्हिडिओ शूट घेते। तर दुसऱ्या दिवशी ना आम्ही गेलो इथं कोपरगावमध्ये, मला 1-2 आहे ना ब्लाऊज पीस घ्यायचे होते तर त्या कामासाठी आणि थोडं दुसरं पण काम होतं।
तर मग गावात आलो तर ह्या दुकानातून आहे ना मी ब्लाऊज पीस घेतले। सासूबाई पण आहे ना याच दुकानातून घेत असत्या कारण व्यवस्थित भेटतात त्यामुळं, आणि हे अहोंचे आहे ना म्हणजे ओळखीचे पण आहेत। तर इथून मी ब्लाऊज पीस घेतला आणि ना अजून 2-3 काम होतं ते सर्व केलं आम्ही। त्यानंतर आहे ना इथं टरबूज घेतोय, टरबूज घेतलं, 1-2 भाज्या घ्यायच्या होत्या त्या पण घेतल्या। गावात आल्यावर कसं जे काम असतात ना पेंडिंग ते मग आपण करून घेतो। तर इथे ना टरबूज मी व्यवस्थित द्या असं सांगत होते त्यांना, जेणेकरून लाल निघावा। त्यांनी दिलं, म्हणजे त्यांच्या हातानेच दिलं, व्यवस्थित लागलं। आणि बघून घेणं आहे ना आपलं काम असतं। कधी कधी काय होतं आपण बघून नाही घेत, त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो आणि ते व्यवस्थित देत नाही, असं नाही करायचं। त्यानंतर हे बघा कोपरगाव मधलं वातावरण, गावातले रस्ते ना आता छान झाले त्यामुळे फिरायला अगदी मोकळं वाटतं। अतिक्रमणमुळे ना सर्व म्हणजे साईडचे गाळे वगैरे सगळं काढलं त्यामुळे पूर्ण रस्ता असा मोकळा वाटतो आणि माणूस निवांतपणे आपल्याला जे काही घ्यायचं ना ते घेऊ शकतो। आणि हे बघा ताईंनो, असं शूट करायचं की आपल्याकडे कोणी ना असं बघतच नाही, अशा पद्धतीने मी शूट करत असते। तुम्ही पण असं शूट करू शकता तुम्ही जर व्लॉगचं चॅनल स्टार्ट केलं तर इथं अग्रवालमध्ये ना मी थोडंसं म्हणजे ओट्स वगैरे घ्यायचे होते ते घेतले, आणि इथं गोदावरीचं आहे ना दही घ्यायचं होतं तर ते घेण्यासाठी आम्ही थांबलो, दही घेतलं। आणि त्यानंतर मग आहे ना पुढं गव्हाचा कट्टा घ्यायचा होता तर तो घेण्यासाठी आलो। तर इथं आहे ना घरी आईंना फोन लावत होते अहो, कारण कोणता कट्टा घ्यायचा हे काय आम्ही विचारलंच नव्हतं, फक्त घ्यायचा म्हणून आलो होतो असं। तर तेही एक काम होतं तर तेही पूर्ण करून घेतोय मग आता। तर इथं चाललं होतं अहोंचं फोन लावायचं। हे सगळं सामान घेऊन आहे ना आम्ही घरी आलो आणि आम्हाला जायचं होतं हॉटेलला। तर ननंदबाई पण होत्या, सासूबाई, मी आणि अहो। रुई तर काय मामाची इथं राहिली होती, ती तर काय नव्हती। तर इकडे आम्ही सगळे आलो। तर आधी आम्हाला दोघींना सोडलं, पाल्म पॅराडाईज असं हॉटेलचं नाव आहे, येवला रोडलाच आहे। तर आम्हाला जवळ इथून म्हणून आम्ही आलो ह्या हॉटेलला। तर सगळ्यांना म्हणजे सोबत कसं आम्ही कधी जेवायलाच गेलो नव्हतो, फर्स्ट टाइम आम्ही सोबत सगळेजण असं जेवायला आलो। तर इथं आलो, आम्ही दोघीच होतो आधी, मग आई आणि अहो येईपर्यंत आम्ही वेटिंगला थांबलो। आणि इथलं वातावरण पण छान वाटतं आणि संध्याकाळच्या टायमाला पण आहे ना खूप गर्दी होती या हॉटेलमध्ये, बघा किती गर्दी दिसतीये। आणि आपण आपलं आयुष्य आहे ना चांगलं असं जगून घेतलं पाहिजे, सर्वांनी मिळून मिसळून राहिलं पाहिजे। आणि कसं बाहेर फिरायला जाणं किंवा फॅमिलीसोबत ट्रिप काढणं ह्या गोष्टी झाल्या पाहिजे, यामुळे ना फॅमिलीमध्ये बॉन्डिंग वाढतं। तर इथे ना सगळे आलो, आम्ही बसलो होतो आणि व्हिडिओ शूट करायला ना म्हणजे आवडतं। अहो पण आता इथे शूट करता म्हणजे त्यांनाही एक शूट करायची सवय लागली। तर इथे आम्ही खाकरा घेतला, तर हा खाकरा पण आहे ना म्हणजे पहिल्यांदाच खाल्ला मी आणि खायला छान लागला। पण इथं आहे ना आम्हाला रुईची उणीव भासत होती कारण ती नव्हती। त्यानंतर आमचं जेवण आलं, इथं आम्ही मशरूम मसाला आणि पनीर मसाला घेतला होता, 2 भाज्या घेतल्या होत्या। आणि त्यानंतर मग मस्त असा आईस्क्रीमचा पण आनंद घेतला। तर व्हॅनिला फ्लेवर घेतला आम्ही दोघांनी, ननंदबाईंनी मँगो फ्लेवर घेतला आणि आईंना काही आईस्क्रीम आवडत नाही त्यामुळे त्यांनी कोन घेतला। तर अशा प्रकारे ना आमचं मस्त असं जेवण झालं आणि बराच वेळ आम्ही इथं म्हणजे होतो, 1-1.5 तास आमचं गेला इथंच। त्यानंतर आहे ना आमचं मस्त असं फोटो सेशन झालं, सर्वांनी मस्त छान असे फोटो काढले। तर या आहेत माझ्या सासूबाई, त्यांच्यासोबतही मस्त फोटो काढले। चला मग ह्या व्हिडिओची मी इथेच एंड करते। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटू उद्याच्या नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत